आम्ही आमचे प्रामाणिकपणानं तुम्हाला आणखीनही 20 जानेवारीपर्यंत सांगतोय की तुमच्याकडे आणखीनही वेळ आहे. शिंदे साहेबाच्या समितीनं जर आणखीन तातडीनं काम केलं, मी 8 दिवसापासून शिंदे साहेब तुम्हाला मागणी केली होती की मराठवाड्यात नोंदी कमी मिळाल्या, 2 दिवसात द्या, तुम्ही सांगितलं होतं पाठवून देतो. आणखीन तरी 20 जानेवारीच्या आज शिंदे साहेबाच्या समितीनं काम केलं तर मराठवाड्यात लाखानं नोंदी सापडू शकतात यांनी लपवून ठेवलेल्या, आणि महाराष्ट्रात सुद्धा सापडू शकतात. आमची तुम्हाला एवढी शेवटची विनंती आहे, एक तर सगळे सोयरे शब्द त्याच्यामध्ये घ्या. आपला विषय इथं संपतोय, कारण सगळे सोयरे घ्यायला काय अडचण नाही, काहीच अडचण नाही. याच्यामध्ये एकच आहे, शिंदे समितीला आपण सांगितलंय की पुन्हा त्या ठिकाणी स्पेशल ड्राईव्ह घ्या. तुमच्या अगोदर या बैठकीच्या अगोदर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय, या संपूर्ण कामामध्ये काही हयगय होता कामा नये. आणि तुम्ही जे आता मुद्दा जो समोर आणलेला आहे, या सर्व मी मगाशी म्हटलं की गाव जो असेल त्या गावातलं 10%, 50%, 70% नाही 100% तपासणी करू आपण. एक स्पेशल ड्राईव्ह देऊ. आणि एक मला सांगा की बघा या समितीने काम केलंय की नाही, एवढ्या 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, नोंदी तपासल्या, आणि त्याच्यामध्ये जे कुणबी नोंदी आहेत जुन्या, त्याप्रमाणे ते दुसरा जो अहवाल आलाय, आपल्या दुसऱ्या अहवालामध्ये देखील त्यांनी पहिला अहवाल आला त्याच्यामध्ये काही नोंदी, दुसऱ्या अहवालामध्ये काही नोंदी. आता पुन्हा विशेष आपण ड्राईव्ह घेतलाय, त्याच्यामध्ये देखील हजारो नोंदी आपल्या मिळाल्यात ना, आणि काम म्हणजे झालेलं आहे. नोंदी यापूर्वी कुठे सापडल्या होत्या, त्याचबरोबर आणखी विशेष स्पेशल ड्राईव्ह मध्ये नोंदी सापडतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेलंगणा, हैदराबाद मध्ये जे मोठ्या प्रमाणात डॉक्युमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये शिंदे साहेबांना खात्री आहे की त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या हे पुरावे मिळतील. आणि मग ती कमिटी पण आपण जाहीर केली आज, तिकडचे 5 लोकांचे, इकडचे 5 लोकांचे, आणि 2000 पेजचा आपला त्यांनी अहवाल तयार केलेला आहे. आणि म्हणून आपला सरकारचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. फक्त काय झालं, तिकडे निवडणुकीची आचारसंहिता होती, त्यामुळे आपला 1.5 महिना तेवढं आपल्याला तिकडचं काम करता आलं नाही. त्यामुळे आपण जे काय आज मुद्दे मांडलेले आहेत, त्या मुद्द्यावर सरकार पूर्णपणे सकारात्मक दृष्टी विचार करत आहे. आणि यापूर्वी काम केलेलं देखील आहे जस्टिस शिंदे समितीने. आणि त्याचबरोबर आपण 3 पातळीवर काम करतोय. मगाशी म्हटल्याप्रमाणे एक तर कुणबी नोंदी 1967 पूर्वीच्या, मागासवर्ग आयोग, आपला जो काही इम्पिरिकल डेटा गोळा करून कायदा करणे, आणि सुदैवाने क्युरेटिव्ह पिटिशन जे आहेत या आंदोलनाच्याच माध्यमातून मध्येच ते देखील सुदैवाने एक विंडो आपली ओपन झालेली आहे. त्यामुळे आम्ही जे खात्रीपूर्वक सांगतो की मराठा समाजाला न्याय 100% मिळेल, इतर कुणालाही धक्का न लावता तो मिळेल, टिकणारं आरक्षण मिळेल, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळेल. मी नेहमी हे सांगतो, याचं कारण मला विश्वास आहे की आपण या माध्यमातून काही लोक उरलेली जी आपण ज्यांना कायदा करू